भक्तीच्या वाटेवर नजरपूर गाव तुझे लागले. आशीर्वाद घेण्यास मन दर्शनास माझे थांबले. तुझ्या भक्तीचा झरा असाच नरहरी राया वाहू दे. आई आशापुरी आम्हाला नेहमी तुझ्या सहवासात राहू दे. शाकंभरी अष्टमीला उज्जैन नजरपूर म्हटलं की आपसुकच आठवण येते ती आशापुरी आई व नरहरी महाराजांची. मग त्यात रिंगण सोहळा, पालखी, दिंड्या, टाळ मृदुंग, हजारो समाज बांधवांचे साक्षात दर्शन, संघटन व समाजाप्रती प्रेम जणू पंढरीच पाहायला मिळते. नजरपूरची महापूजा ही सोनार समाजाला लाभलेले सांस्कृतिक वैभवच आहे. नजरपूरच्या महापूजेचा इतिहास हा मागील 25 वर्षाचा असून तो वैभवशाली आहे. संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या भक्तीने रचलेले अभंग हे मराठी साहित्याला व सोनार समाजाला लाभलेला ठेवा आहे. यामध्ये भक्ती, प्रेम, समरसता आणि मानवतेचा संदेश असतो. या महापूजेची परंपरा सोनार समाजाने सुरू केली. आशापुरी आई ही जागृत असून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. आशापुरी आईचे भव्य असे जागृत मंदिर उज्जैन जवळ नजरपूर ह्या ठिकाणी आहे. येथे शाकंभरी अष्टमीला मोठी महापूजा असते. या महापूजेनिमित्त संपन्न झालेल्या कार्यक्रमाची माहिती जाणून घेण्या अगोदर आज आपण सुरुवातीला शाकंभरी अष्टमी म्हणजे काय ते जाणून घेऊया. जय नरहरी, जय आशापुरी माता. मी सौ दीपाली भांडेकर आपले ऋग्वेद सुवर्ण वार्तावर स्वागत करीत आहे. वर्षभरात एकूण 3 नवरात्री येतात. पहिले चैत्र नवरात्र, दुसरे शारदीय नवरात्र आणि तिसरे शाकंभरी नवरात्र. चैत्र नवरात्र गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत असते. शारदीय नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत असते. तर शाकंभरी नवरात्र पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते. चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र उत्साहात साजरे केले जाते. परंतु शाकंभरी नवरात्राबद्दल अनेकांना पुरेशी माहिती नसते. काय आहे या नवरात्रीचे वैशिष्ट्य आणि ते कसे साजरे करतात हे जाणून घेऊया. पौष शुद्ध सप्तमीच्या दिवशी शाकंभरी देवीचे नवरात्र सुरू होते. याचे सर्व पूजा विधी हे अश्विन मधील नवरात्री सारखेच आहे. सोनार कुटुंबाची आशापुरी शाकंभरी देवी ही कुलदेवता आहे. हिचे दुसरे नाव बनशंकरी असे सुद्धा आहे. या बनशंकरीचे विजापूर मधील बादामी येथे मंदिर आहे. या काळात तिथे फार मोठा रथोत्सव असतो. वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते. शाकंभरी नवरात्रीची कथा. देवी भागवतामध्ये देवीच्या उत्पत्तीची कथा आहे. त्यानुसार एकदा आपल्या देशात अवशंकरणामुळे लोक अन्नपाणी नसल्यामुळे तडफडून प्राण सोडू लागले. त्यांच्या या दीनस्थितीने देवीला त्यांची दया आली. त्यावेळी तिने आपल्या शरीरातून अनेक तऱ्हेच्या भाज्या, पालेभाज्या निर्माण केल्या व या मरणसन्न जनांना प्रेमाने खाऊ घालून देवीने त्यांचे प्राण वाचविले. म्हणून तिला शाकंभरी हे नाव प्राप्त झाले. अशी क्षुधा शांती करणारी देवी म्हणून तिची प्रार्थना पूजा केली जाते. या देवी सर्वभूतेषु क्षुधा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. महाभारतातील वनपर्वामध्ये देवीने केवळ पालेभाज्या खाऊन 1000 वर्ष तप केले म्हणून तिला शाकंभरी हे नाव मिळाले अशी कथा आहे. शाकंभरी देवीचा नैवेद्य. ज्यांची ही कुलदेवता आहे ती मंडळी पौष शुक्ल सप्तमी पासून पौर्णिमेपर्यंत ह्या देवीचा नवरात्रोत्सव भक्तिपूर्वक साजरा करतात. पौष पौर्णिमेला देवीला 60 भाज्या आणि 60 कोशिंबिरीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. म्हणून या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असे म्हणतात. अलीकडच्या काळात आरोग्याबद्दल समाज सजग झाला आहे. आहाराचे संतुलन आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार तज्ज्ञ देखील फळे, भाज्या, कोशिंबिरी, भाज्यांचे, फळांचे रस घेण्याचा सल्ला देतात
आणि लोक ऐकतातही. शाकंभरी नवरात्री निमित्त असाही एक संकल्प. शाकंभरी नवरात्री निमित्त मुद्दाम 9 दिवस विविध भाज्या आहारात समाविष्ट कराव्यात, तसेच इतरांनाही रसरूपात द्याव्यात. ही एवढी सोपी गोष्ट व्रत म्हणून कोणालाही करता येणे सहज शक्य आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे व्रत हितकारक आहे. चला तर जय माता दी म्हणत शाकंभरी देवीचा उत्सव साजरा करूया आणि आरोग्याचे संवर्धन करूया. अखिल माळवी सोनार महासंघातर्फे मागील 25 वर्षापासून शाकंभरी अष्टमीला उज्जैन लगत नजरपूर ह्या ठिकाणी आशापुरी मातेच्या मंदिरात या वर्षी सुद्धा भव्य दिव्य महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 5 जानेवारी पासून ते 7 जानेवारी पर्यंत सुरू होते. या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान व अन्य राज्यातून सोनार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. 3 दिवस पर्यंत सुरू असलेल्या या कार्यक्रमाचे पहिले दिवशी आशापुरी मातेची आरती, पूजा व रात्री गोंधळ जागरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी मातेची आरती झाल्यानंतर समाज मेळावा सुरू झाला. या समाज मेळाव्यामध्ये उपस्थित प्रमुख पाहुणे यांचे हस्ते संत शिरोमणी नरहरी महाराज व आशापुरी मातेचे पूजन करून सर्व सन्मानित पाहुण्यांच्या उपस्थितीत हा समाज मेळावा सुरू झाला. सर्वप्रथम उपस्थित पाहुण्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले. त्यानंतर अखिल माळवी सोनार महासंघाचे नवनियुक्त पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविक सादर करून प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समोर हजारो समाज बांधव ह्या समाज मेळाव्यात सहभागी झाला होता. त्यानंतर वर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ह्या वरवधू परिचय मेळाव्यात बाहेर गावावरून आलेल्या मुलामुलींनी आपला परिचय दिला. वरवधू परिचय मेळाव्यानंतर सायंकाळी समाजातील एक विवाह सुद्धा ह्याच कार्यक्रमात संपन्न झाला. त्यानंतर रात्री दीपमाला सर्व मंदिराचे आवार दीपांनी उजळून निघाले होते. मनोरंजनाचे कार्यक्रम, कीर्तन, मातेची आरती संपन्न झाली. दिनांक 7 जानेवारीला सकाळी 7 वाजता मातेची महापूजा संपन्न झाली. महापूजेला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापूजेनंतर महाआरती, महाप्रसाद वितरित करण्यात आला. त्यानंतर हत्ती घोडे सजावट करून आशापुरी माता मंदिर ते नजरपूर गाव 4 ते 5 किलोमीटर पालखी काढण्यात आली. पालखीमध्ये डीजे, भजन, नाचगाणे, फुगड्या व विविध देखावे साजरे करीत पालखी हजारो समाज बांधवांच्या सोबत पुढे चालत होती. ह्या पालखीमध्ये संत शिरोमणी नरहरी महाराज, शिवाजी महाराज व अनेक महापुरुष संतांचे पोशाख घालून घोडा, बग्गी, हत्तीवर बसून समाज बांधव ह्या आनंदी उत्साही महापूजेचा आनंद घेत होते. त्यानंतर पालखी मंदिरात येऊन पालखीचे पूजन करण्यात आले. हजारो समाज बांधवांनी या महाउत्सवाचा न भूतो न भविष्यतो असा पार पडलेला सोहळा पाहिला. असे म्हणतात, सोनार समाजात उदासीनता आहे. हा समाज व्यवसाय व आपल्याच कार्यात मग्न असतो. मात्र ज्यांच्या मनात हा भ्रम आहे त्यांनी एकदा तरी शाकंभरी अष्टमीला नजरपूर ह्या ठिकाणी एकदा येऊन बघावे. या कार्यक्रमाचे नियोजन कसे केले जाते. 3 दिवस शेकडो समाज बांधव ह्या ठिकाणी मुक्कामाने येतात. त्या सर्वांची राहण्याची, झोपण्याची, चहा, नाश्ता, गरम पाण्याचे स्नान, भोजन सर्व निशुल्क असते. ह्या व्यवस्थेसाठी महाराष्ट्रातून मध्य प्रदेश येथे 10 दिवस युवक व महिला मंडळ कार्यक्रमाचे अगोदर ते कार्यक्रम संपेपर्यंत येत असतात. ह्या वर्षी 2025 चा महोत्सव न भूतो न भविष्यतो असा संपन्न झाला. आलेल्या सर्व समाज बांधवांचे स्वागत, सन्मान
आदर भावाने विचारपूस, आलेल्या सर्व समाज बांधवांची काळजी घेणे, मंदिराची भक्तिभावाने सजावट, नजरपूर चौकीवर स्वागत कमान, मंदिरात प्रवेश करताच आशापुरी माता व नरहरी महाराज दर्शन. कार्यक्रमाचे नियोजन हे सर्व शक्य होते ते अखिल माळवी सोनार महासंघ पदाधिकारी यांच्या कार्याने. ह्या कार्यक्रमात आलेले समाज बांधव आनंदी होऊन नरहरी महाराज व आशापुरी मातेचा जय जयकार करीत निघून जातात. मागील 25 वर्षापासून होणाऱ्या या महापूजेला विविध भागातून येणाऱ्या समाज बांधवांना कुठल्याच निमंत्रण, फोन व कार्यक्रमात यावे हा आग्रह नसतो, तर मागील 25 वर्षापासून मातेच्या पूजेला निरंतर येणारे अनेक समाज बांधव आहे. आपण उज्जैन येथे महाकालचे दर्शनास गेल्यास उज्जैन मंदिराहून नजरपूर येथे जाऊन आशापुरी मातेचे दर्शन अवश्य घ्यावे. या ठिकाणी केव्हाही गेल्यास राहण्याची सुद्धा व्यवस्था केली जाते. आपणास दरवर्षी होणारा हा महोत्सव कसा वाटला, आयोजकांनी केलेली व्यवस्था कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. बातमीला लाईक करून जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यंत शेअर करा व सोनार समाजाच्या बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय नरहरी, जय आशापुरी माता. कार्यकर्ते यांनी पण स्टेजवर येण्याची कृपा करावी. येता का मागं मागं सगळ्यांचा येते, सगळ्याचा फोटो घ्यायला. आणि कल्पनाताई भोरकर यांनी पण स्टेजवर येण्याची कृपा करावी. चोपडे महासंघाचे सदस्य माननीय श्री प्रवीणभाऊ मांडे, आपणास विनंती आहे की आपण मंचावर आपले स्थान ग्रहण करावे. और मलाखपुरे बंधु जिनका नजरपुर में बहुत महत्वपूर्ण योगदान है, उनके द्वारा मी मनीषाताईंना वहिनींना सुद्धा मी इथे मंचनावर बोलवतो. बऱ्याच वर्षांचा सोनार सुद्धा आपल्या अथक प्रयत्नांमुळेच या सोनार समाजाला प्राप्त झालेले आहे. टाळ्यांचा गजर कमी होऊ देऊ नका. माननीय आमदार साहेबांनी आपल्यासाठी अथक प्रयत्न केले आणि मागील सरकारमध्ये अखेरच्या क्षणी या आर्थिक विकास महामंडळाकरता GR काढण्यात सिंहाचा वाटा घेतला. खूप खूप धन्यवाद माननीय आमदार चैनसुखी संदेची. जुळवती गाठी विवाहाचे नवचैतन्याचे वाहती वारे. अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष, जन्मबंध फाउंडेशन मुंबई. श्री राजूभाऊ बाड, श्री अशोकराव पिंजरकर इकडे यांना विनंती आहे की महासंघाचे सचिव श्री सुरेशभाऊ पाटणे यांचे पुष्प देऊन स्वागत करावे. महासंघाचे सचिव श्री सुरेशभाऊ पाटणे यांच्या स्वागताकरता मी एक निश्चित रूपानं फार मोठं कार्य हे सोनार समाजासाठी केलेलं आहे आणि मातेच्या आशीर्वादाने मी मागच्या सभेमध्ये सहज बोललो होतो की काम करणारे आपण सर्व मान्यवर पदाधिकारी ज्यांनी संकल्प केला की माझा समाजातला जो वीकर सेक्शन आहे, जो आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे, त्याचा सुद्धा विकास झाला पाहिजे. याकरता शासनाकडून एखादी अशी संस्था पाहिजे की ज्यातून आपल्या समाजातला जो शेवटचा माणूस आहे त्याला सुद्धा पुढे आणण्याकरता आपल्याला मदत होईल. आणि त्याकरताच आज ह्या संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली आणि यामध्ये या मंचावर बसलेल्या
बोलो नारायण महाराज की जय आशापुरी माता. इथे जमलेलो आहे आज कार्यक्रमाचे आपले प्रमुख यांनी आपला सोनार समाजाला आर्थिक महामंडळ मिळवून दिलं असे जैनसुख दादा इस सभा को दो मार्गदर्शन झालं.